कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करण्यापूर्वी एक नजर या तासाच्या हेडलाईन्सवर। देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक। सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत। बीआरएस आणि बीजेडीचा मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय। इंडिया आघाडीला धक्का। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला। विजय वडेट्टीवारांनंतर आज मंत्री अतुल सावेंनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीची मातोश्रीवर खलबतं। संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसची मोर्चे बांधणी। सतेज पाटलांचं नाव चर्चेत। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन। मंत्री शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा रोहित पवारांचा आरोप। तर यशवंत बिवलकरांची आज पत्रकार परिषद। फेब्रुवारीपासून अनुदान न मिळाल्यानं राज्यातील शिवभोजन थाळी संचालक आर्थिक अडचणीत। सरकारकडे 200 कोटी रुपये थकीत। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा। डोंबिवलीतील समर्थ अपार्टमेंटवरील कारवाईविरोधात गोंधळ। एबीपी माझाच्या बातमीनंतर तोडक कारवाईला स्थगिती। महानगरपालिका आयुक्तांची माहिती। मुंबईच्या नेव्हीनगरमध्ये धक्कादायक प्रकार। नौदलाच्या अग्निवीराच्या हातातून भरलेली इन्सास अज्ञातानं हिसकावली। केंद्रीय यंत्रणा गुप्तहेरांकडून तपास। बंदुकीसह 3 मॅगझिन आणि 40 राऊंड्सचीही चोरी। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक। पळण्यापूर्वीच पोलिसांनी मध्यरात्री मुसक्या आवळल्या। पंतप्रधान मोदींकडून आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांची पाहणी। हिमाचल, गुरदासपूर आणि पंजाबमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेणार। हिंसक आंदोलनानंतर नेपाळ सरकारची माघार। सोशल मीडियावरची बंदी हटवली। पोलिसांसोबतच्या धुमश्चक्रीमध्ये 21 आंदोलकांचा मृत्यू तर 400हून अधिक जखमी। शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। 15 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीसही जारी।